नमस्कार मित्रांनो. कसबा पेठ अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पाहिल्यानंतर खरं तर आपण आता पुढे आपल्याला सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पाहायला जायचं आहे. इन द सेन्स कसं जातो आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. जे 27 सप्टेंबरला अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन सुरू होणार आहे, जे स्वारगेटपासून ते सिव्हिल कोर्टपर्यंत, त्यातलं हे स्वारगेट सोडल्यानंतर दुसरं मेट्रो स्टेशन मंडईनंतर हे तिसरं कसबा पेठ आणि ह्याच्या पुढे असं पुढे हे इथून जे गेलेलं आहे ते सिव्हिल कोर्ट. पण ह्याची गंमत अशी आहे की ह्याच्या पुढचा सर्व जो पोर्शन आहे, पुढे आपली नदी आहे, मुळा नदी आहे, मोठा नदी आहे. त्या मोठा नदीच्या खालून आपली मेट्रो जाणार आहे. तर आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी इथून कुठून ह्या खालून मेट्रो गेलेली आहे. कारण मी जेव्हा लास्ट टाईम आलो होतो मला आठवतं हे काम चाललं होतं, त्याच्या खालून मेट्रोचं काम चाललेलं आहे. आणि ह्याच्या पुढे आपल्याला मोठा नदीच्या खालून जी मेट्रो जाणार आहे, जी 100 फूट खालून जाणार आहे, ते आपण तिकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. तर हा सुद्धा मेट्रोचंच पोर्शन आहे. इथे पूर्वी 7 कोटी पोलीस स्टेशन होतं आणि याच्या पुढे आपली अंडरग्राउंड मेट्रो जी गेलेली 106 फूट खालून सिव्हिल कोर्ट, ती सिव्हिल कोर्टकडे गेलेली आहे. पण मध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला की नदी आहे, त्या नदीच्या खालून आपली मेट्रो गेलेली आहे. कसबा पेठ अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनकडून असं आपण जर आलो तर हा जो खाली रस्ता दिसतो आहे तो अंडरग्राउंड मेट्रो गेलेली आहे. आणि माझ्या मागे जर पोचत असेल, आपण पाहू शकाल, दाखवतो ते सिव्हिल कोर्ट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन. पण याच्यामध्ये एक गंमत आहे, मध्ये नदी आहे, त्या नदीच्या खालूनसुद्धा आपली मेट्रो गेलेली आहे. आणि आपण आता ती नदी पाहूयात. म्हणजे मागे दिसतं आहे आपल्याला ते सिव्हिल कोर्ट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे, अंडरग्राउंड आणि एलिव्हेटेड दोन्हीचं. आणि त्याच्या पुढे जी दिसत असेल ती नदी, या नदीच्या खालून 106 फूट आपली मेट्रो गेलेली आहे. हे पाहिजे मी म्हणतो आहे की ही नदी, आणि समोर आपल्याला एक मेट्रो दिसत असेल जी रुबी हॉलकडनं आलेली आहे. आणि ह्या नदी क्रॉस केल्यानंतर मग आपण सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनकडे जाऊ शकतो, जी 27 सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे असं म्हणतात. त्याच्याशिवाय हे पुढचं आपल्या एलिव्हेटेड मेट्रोचं हे पुढचं स्टेशन आहे ते महानगरपालिका, आणि अशी तशीच पुढे ती वनाजपर्यंत गेलेली आहे, ती ऑपरेशनल आहे. आणि अशी ही शिवाजीनगरच्या पुढे जी पलीकडे जी चाललेली दिसते ती रामवाडीपर्यंत एलिव्हेटेड आहे, ती ऑपरेशनल आहे. आता मुद्दा फक्त एवढाच आहे, आत्ता आपल्याला जी आत्ता अंडरग्राउंड दिसत नाही आहे ती जी सुरू होणार आहे ती इथूनच कुठून तरी आपल्याला या मेट्रो स्टेशनमध्ये गेलेली दिसते. या मेट्रो स्टेशनमध्ये म्हणजे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये. खरं तर मला तुलना करायला आवडेल, न्यूयॉर्कला मी आत्तामध्ये जाऊन आलो तर त्यावेळेला न्यूयॉर्कमध्ये सुद्धा हडसन नदी खालून मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो आहे. कारण आम्ही न्यू जर्सीला उतरून न्यूयॉर्कपर्यंत मेट्रोने जायचो, तीसुद्धा अंडरग्राउंड मेट्रो आहे. पण फरक एवढा आहे की ती मेट्रो 100 वर्षापूर्वी अंडरग्राउंड त्या नदीतनं केली होती, आणि आपली आत्ता नुकतीच कुठं पहिल्यांदाच आपण नदी पार करतो आहे. एवढंच काय, न्यूयॉर्क कशाला, शिकागोमध्ये सुद्धा अंडरग्राउंड मेट्रो आहे, तीसुद्धा मी नुकतंच जाऊन आलो आहे. तर तीसुद्धा 100-150 वर्षापूर्वी अंडरग्राउंड, आणि आपली आता नुकतीच कुठे सुरू होती आहे. आता मला कंपॅरिझन करायचं नाही आहे, खरं तर ती चांगली की आपली चांगली ही पाहिजे. आपली मेट्रो सिव्हिल एलिव्हेटेड मेट्रो रामवाडीकडनं आलेली, वनाजकडे चाललेली. सांगायचं तात्पर्य एवढं की आत्ता बराच उशीर झाला म्हणा किंवा लवकर म्हणा, पण 27 सप्टेंबरला आपलं अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आपलं स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट सुरू होणार आहे. औत्सुक्य फार एवढंच आहे की आपली मेट्रो 106
फूट खालून या नदीच्या खालून पार जाणार आहे आणि पुन्हा ती अंडरग्राऊंडच शिवाजीनगरपर्यंत. आपल्याला माहिती आहे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनसुद्धा अंडरग्राऊंडच आहे पूर्णपणे आणि हे सिव्हिल कोर्ट अंडरग्राऊंड प्लस एलिव्हेटेड आहे. तर आता आपली वाट पाहूया आपण 27 सप्टेंबरला जेव्हा अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन सुरू होईल तेव्हा. तोपर्यंत चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.